गावाकडे एका दिवसासाठी जावा किंवा 4 दिवसासाठी जावा, जे काही घरामध्ये असतं ना सगळं आवरून गेलं तरी बरं, नाही तर मग कॉक्रोचना लगेच कब्जा करतात. तर सकाळी सकाळी ना दूध उतू गेलेलं माझ्याकडून. सकाळी तनिषच्या पप्पाला आणि तनिषला डब्यामध्ये उसळ बनवून दिलेली होती आणि त्याच्यानंतर थोडंसं दूध होतं म्हणून दुधाचं एक पनीर फाडून घेतलं आणि मग त्याच्यानंतर भाजी बनवून घेतली. गडबडी माझ्याकडून दूध उतू गेलेलं होतं, तर सगळं किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन करून भांडी वगैरे स्वच्छ धुवून ठेवली. त्याच्यानंतर तनिष 3 वाजता शाळेतून आल्यानंतर ना त्याला जेवण घातलं आणि मग 3:30 वाजता आम्ही घरातून निघालेलो. सुजलला सोडायचं होतं त्यामुळे मग आम्ही सगळेजणच चाललेलो. तर मस्त इथे त्यांचं झोपणं चालू होतं. हे आहे हडपसर फुरसुंगी. तिथं मोठमोठी साड्यांची दुकानं होती. वातावरण इतकं छान होतं ना. थोड्या वेळानंतर भूक लागलेली होती म्हणून वडापाव घेतला आणि मग गाडीमध्ये CNG भरायचं होतं. खूप मोठी लाईन होती. तिथेच आम्हाला जास्त वेळ गेला आणि घरी जायला ना खूप अंधार झालेला होता. सगळेजण घरामध्ये वाट बघत बसलेली होती. तर तिथं मग गेल्यानंतर ना घरामध्ये जेवण केलेलं होतं, थोडंसं पनीर होतं, ते जेवण करून घेतलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.